11वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपली क्विक रिव्हिजन सिरीज सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण चॅप्टर बघतो आहोत युनिट्स आणि मेजरमेंट आणि याचा दुसरा पार्ट आता आपण बघतो आहोत. या पार्ट मध्ये आपण सिग्निफिकंट फिगर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि एरर हे 3 महत्वाचे प्रकार बघणार आहोत. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मग कशाला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर आणि कसे कॅल्क्युलेट केली जाते सिग्निफिकंट फिगर ते आपण बघू. समजा एखादं रिडिंग आहे आणि ते रिडिंग असं आहे की जर समजा हा असा रॉड आहे आणि ह्या रॉडची जी काही लेंथ आहे ती लेंथ आहे 12.5 सेंटीमीटर. मग आता या मेजरमेंट मध्ये हे जे पहिले 2 डिजिट असतात ते सर्टन असतात आणि नंतरचे जे असतं ते अनसर्टन असतं आणि याला सगळ्याला मिळून म्हणतात सिग्निफिकंट फिगर. मग आता बघा, नंबर ऑफ डिजिट्स इन दी मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन म्हणजे हे फिक्स आहे अँड +1 ऍडिशनल डिजिट अबाउट विच वी आर अनसर्टन अँड दॅट इज कॉल्ड ऍज ए सिग्निफिकंट फिगर. त्याला काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर म्हणायचं. मग आता ही सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करताना आपल्याला काही रूल्स बघावे लागतात, काही रूल्स वापरावे लागतात. मग ते तुम्हाला असं दिलं जातं बघा की असा नंबर आहे आणि त्याच्या सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करा आणि त्याला SF या नावाने ओळखलं जातं. मग आता बघा, तर पहिला नियम असतो की ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. मग आता याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि हे सगळे नॉन झिरो डिजिट आहेत म्हणजे याची सिग्निफिकंट फिगर झाली 4. आता बघा, व्हेन नंबर इज लेस दॅन 1, तर बघा जेव्हा हा 1 पेक्षा छोटा नंबर असतो तर ह्या नॉन झिरो नंबरच्या आधीचे सगळे जे झिरो असतात ते सिग्निफिकंट नसतात आणि म्हणून याची सिग्निफिकंट फिगर झाली 1, 2, 3, 4. तर या नंबरची सिग्निफिकंट फिगर झाली 4. मग आता बघा, जेव्हा डेसिमल पॉइंट असतो आणि डेसिमल पॉइंटच्या राईट हँड साइडला जेवढे झिरो असतात ते सगळे सिग्निफिकंट असतात म्हणजे हा जो झिरो आहे हा सिग्निफिकंट आहे आणि म्हणून सिग्निफिकंट फिगर ह्या नंबरची झाली 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर डेसिमल पॉइंटच्या उजव्या हाताचे सगळे झिरो हे सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट केले जातात आणि म्हणून ह्या नंबरचा सिग्निफिकंट फिगर आहे 1, 2, 3, 4, 5. त्याच्यानंतर आता इथे डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट हँड साइडचे झिरो हे सिग्निफिकंट नसतात म्हणजे या नंबर मध्ये सिग्निफिकंट फिगर आहे 1, 2, 3, 4. आता बघा, जेव्हा डेसिमल पॉइंट नसतो एखाद्या नंबर मध्ये तर त्यावेळेस त्या नंबर मध्ये असलेले झिरो हे सिग्निफिकंट नसतात. मग ह्या नंबर मध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहे 1, 2, 3. आता डेसिमल पॉइंट नाही म्हणून हे झिरो सिग्निफिकंट नाही म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सिग्निफिकंट फिगर 3च आहेत आणि इथे पण डेसिमल पॉइंट नाही म्हणजे इथे पण सिग्निफिकंट फिगर 3च आहेत. आता जेव्हा एखादा नंबर हा असा 10⁻⁴ मध्ये एक्सप्रेस केला जातो तेव्हा फक्त हा पार्ट सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करण्याकरता कन्सिडर करायचा, तर याचा विचार करायचा नाही आणि म्हणून इथे आहे 2 सिग्निफिकंट फिगर. इथेही तसंच 9.1 × 10⁻³ आहे हा पार्ट घ्यायचा नाही म्हणजे यामध्ये सुद्धा 2 सिग्निफिकंट फिगर आहेत. आणि या पद्धतीने एवढे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर कोणत्याही नंबरची सिग्निफिकंट फिगर तुम्ही काढू शकता. आलं का लक्षात? अत्यंत महत्वाचं आहे हे. आता बघा, आपल्याला शिकायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग दी मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड इन दी फॉर्म ऑफ A × 10⁻m. म्हणजे कोणत्याही मेजरमेंट मध्ये जेव्हा एखादी क्वांटिटी असेल आणि त्याचं मॅग्निट्यूड आपण A × 10⁻n असं एक्सप्रेस केलं तर याच्यामध्ये A हा नंबर असतो आणि n जो काही हा इंटिजर आहे ह्या n ह्या इंटिजरला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणायचं. पण हा A नंबर कसा असला पाहिजे? इट शुड बी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0.5 and it should be less than 5. म्हणजे हा 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 5 पेक्षा छोटा असला पाहिजे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करताना
तुमची क्वांटिटी जी दिलेली फिजिकल क्वांटिटी आहे तिचं युनिट SI युनिट असणं गरजेचं आहे. मग आता आपण बघूया की ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहे यांची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता बघा, पहिलं आहे रेडियस ऑफ दी अर्थ. रेडियस, अर्थची जी काही रेडियस आहे तिची व्हॅल्यू असते 6400 किलोमीटर. पण किलोमीटर हे असा युनिट नाहीये आणि म्हणून त्याला मीटर मध्ये जर कन्वर्ट केलं तर हे झालं या पद्धतीने मीटर, 10⁻³ मीटर. मग आता बघा, आपला हा A नंबर आहे ना, हा आपला 0.5 पेक्षा मोठा पाहिजे आणि 5 पेक्षा छोटा पाहिजे, म्हणून आपण याला शिफ्ट केलं. मग आता बघा, याला जर आपण 0.5 पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे याला आपण केलं 0.64. मग आता बघा, जेव्हा हे डेसिमल पॉइंट इथं डेसिमल पॉइंट असतो, काही नाही म्हणजे मग इथं 1, 2, 3 आणि 4 म्हणजे इथं 0.64 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻³ इट बिकम्स 10⁻⁷. आणि हे जे काही आहे हे आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे रेडियस ऑफ अर्थची किंमत 6400 किलोमीटर असेल तर त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येतो तर 7 येतो. कळलं का? आणि याचा जर तुम्हाला सिग्निफिकंट फिगर विचारली तर याची सिग्निफिकंट फिगर 2 असते. बघा किती आहे सिग्निफिकंट फिगर? 2. आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे? ही 10ची जी पॉवर आहे तिला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, ती आहे 7. आता दुसरं बघा, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन वरचा चार्ज हा आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. आता आधी हा नंबर पाहायचा. हा नंबर हा आपल्या याच्यात बसतो का? 0.5 पेक्षा मोठा आहे का? आहे. आणि 5 पेक्षा छोटा आहे का? आहे. म्हणजे इथे डायरेक्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जसंच्या तसं लिहायचं, ते आलं -19. त्यानंतर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मीटर पर सेकंड स्क्वेअर ही असा युनिट आहे, पण आपला नंबर 5 पेक्षा मोठा आहे. मग याला जर एक्सप्रेस करायचं तर हा डेसिमल पॉइंट इकडे आणला तर 0.98 इंटू 10⁻⁴ आता आपल्याला करावं लागेल 1. आणि मग आता बघा, आपला हा A हा नंबर 0.5 पेक्षा मोठा, 5 पेक्षा छोटा आहे आणि ही 10ची जी पॉवर आहे ती आहे तुमचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, ती आहे 1. समजलं का? हा नंबर हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, इथे हा नंबर हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता पुढची फिजिकल क्वांटिटी आहे व्हॉल्यूम ऑफ दी अर्थ. आपली जी अर्थ आहे तिचा जो व्हॉल्यूम आहे तो आहे 1.083 इंटू 10⁻21 मीटर क्यूब. आता आधी हा नंबर पाहायचा. हा नंबर आपल्या याच्यात बसतो का? बसतो. 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा छोटा आहे. मग 10ची पॉवर किती आहे तर ती आहे 21 आणि म्हणून याचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे? 21. आता मास ऑफ दी सन. सनचं मास किती असतं तर 2 इंटू 10⁻30 किलोग्राम. आता हे असं युनिट आहे आणि आपला दिलेला नंबर हा 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा छोटा आहे आणि म्हणून ही 30 दॅट इज दी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. या पद्धतीने कोणतीही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला दिली आणि तिचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला विचारलं तर या पद्धतीने ते काढायचं. मला खात्री आहे की हे दोन्ही आर्टिकल तुम्हाला छान समजले असतील. आता आपण खूप महत्वाचं आर्टिकल बघणार आहे, ते आहे एस्टिमेशन ऑफ एरर. आता याच्यामध्ये ह्या ज्या 5 क्वांटिटी आपण बघणार आहे याची एक तर तुम्हाला कशाची तरी डेफिनेशन विचारली जाईल किंवा याच्यावरचे आलेले न्यूमरिकल्स तुम्हाला सोडवायला येतील. तर आता बघूयात आपण काय काय टर्म आहेत. तर आपण कोणतीही फिजिकल क्वांटिटी जर मोजली तर ती मोजताना एरर तयार होतो आणि मग त्या एस्टिमेशन ऑफ एरर कॅल्क्युलेट करताना आपल्याला मीन व्हॅल्यू कशाला म्हणायचं, त्या मीन व्हॅल्यूलाच ऍव्हरेज व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. त्यानंतर ऍब्सोल्यूट एरर कसा कॅल्क्युलेट करायचा, मीन ऍब्सोल्यूट एरर कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा कसा डिफाईन करायचा, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय आणि पर्सेंटेज एरर म्हणजे काय आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं, हे सगळं आपण बघणार आहोत. मग आता बघा, जेव्हा आपण एखादं एक्सपेरिमेंट करतोय आणि आपण रिडिंग घेतले, पहिलं रिडिंग आलं, आपण कधीच एक रिडिंग घेत नाही. आपल्या एक्सपेरिमेंटची अॅक्युरेसी चांगली येण्याकरता आपण नंबर ऑफ रिडिंग्स घेतो. मग पहिलं रिडिंग होतं A1, दुसरं होतं A2, तिसरं होतं A3, चौथं होतं A4 आणि
पाचवं होतं A5. मग आता बघा असं करत 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 आपण जर 10 रिडिंग घेतले तर त्या n नंबरचं 10व्या रिडिंगला म्हणायचं n नंबर ऑफ रिडिंग येतो. मग आपण कधी 3 घेऊ, कधी 5 घेऊ, कधी 10 घेऊ. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग करताना आपण 30 रिडिंग घेतो. तर या पद्धतीने म्हणजे हे रिडिंग्ज आहेत. आता ह्या घेतलेल्या रिडिंगची आपल्याला काय काढायची? मीन व्हॅल्यू, त्यालाच म्हणायचं ऍव्हरेज व्हॅल्यू और मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. मग ती काढताना आपण काय करतो? तर ह्या जे फिजिकल क्वांटिटी आहे त्याचे जे हे घेतलेले रिडिंग आहे त्या सगळ्याची आपण बेरीज करतो आणि त्याला नंबर ऑफ रिडिंगच्या संख्येने भागतो. मग इथे जर 5 घेतले तर 5 ने भागायचं, 3 घेतले 3 ने भागायचं, 30 घेतले 30 ने भागायचं. म्हणजे जेवढी रिडिंगची संख्या असेल तेवढ्या नंबरने याला भागायचं आणि त्याला म्हणायचं ए मीन. आणि म्हणून अर्थमॅटिक मीन ऑफ, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मीन व्हॅल्यू? The arithmetic mean of a given physical quantity is called as the mean value. It is also called as average value or it is also called as most probable value. I repeat, the arithmetic mean of the all physical quantity that is called as mean value or average value or most probable value. मग आता यालाच समेशनच्या भाषेत कसं लिहिता येतं? तर हे 1/n आपण समेशन साइनच्या बाहेर काढले आणि इथं म्हणायचं समेशन विदिन द लिमिट 1/n ai. म्हणजे ह्या आय ची किंमत कुठून कुठपर्यंत बदलत न्या? तर 1 पासून n पर्यंत बदलत न्या. मग हे जर n 5 असेल तर इथं 5 रिडिंग येतील, 3 असेल तर 3 रिडिंग येईल, 10 असेल तर 10 रिडिंग येतील, 30 असेल तर 30 रिडिंग येईल. तर या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला लिहिता येतो मीन व्हॅल्यूचा किंवा ऍव्हरेज व्हॅल्यूचा किंवा मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यूचा. आता ऍब्सोल्यूट एरर, आता ह्या प्रत्येक रिडिंगचा आपल्याला ऍब्सोल्यूट एरर काढायचा. मग आता ऍब्सोल्यूट एररला डेल्टा नोटेशन लावायचं. मग आता डेल्टा A1 हे पहिल्या रिडिंगचा ऍब्सोल्यूट एरर आहे, डेल्टा A2 हा दुसऱ्या रिडिंगचा ऍब्सोल्यूट एरर आहे, डेल्टा A3 हा तिसऱ्या रिडिंगचा ऍब्सोल्यूट एरर आहे, डेल्टा A5 हा 5व्या रिडिंगचा आहे आणि डेल्टा AN हा n नंबरच्या रिडिंगचा ऍब्सोल्यूट एरर आहे. मग तो कसा काढायचा? तर आपण त्याचं मॅग्निट्यूड घेतो. मग मॅग्निट्यूड घेताना काय करायचं? तर ही जी मीन व्हॅल्यू आलेली आहे तर त्या मीन व्हॅल्यूतून आपल्याला ते दिलेलं रिडिंग वजा करायचं. ए मीन मायनस A1 याच पद्धतीने सगळ्याचं करायचं. बघा A2 चं काय केलं? मॅग्निट्यूड ऑफ ए मीन मायनस ते रिडिंग. AN चं काय केलं? तर मॅग्निट्यूड ऑफ ए मीन मायनस n नंबरचं रिडिंग. आणि म्हणून ऍब्सोल्यूट एररची डेफिनेशन काय केली जाते? मग आता बघा ऍब्सोल्यूट एरर इज डिफाईन्ड ऍज, याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट एरर. मग हे मॅग्निट्यूड आहे कशा कशाचं? तर ऍब्सोल्यूट एरर इज डिफाईन्ड ऍज द मॅग्निट्यूड ऑफ, या ज्या दोन उभ्या रेषा आहेत याला मॉड किंवा मॅग्निट्यूड म्हणायचं. मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स ही वजाबाकी आहे कशाची? तर डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. हे प्रत्येक रिडिंग स्वतंत्र घेतलेलं. समजतंय का? परत एकदा मी रिपीट करते. काय बघा, ऍब्सोल्यूट एरर इज डिफाईन्ड ऍज द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन द मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. या पद्धतीने डेफिनेशन करायची. आणि आता आपल्याला घ्यायचंय मीन ऍब्सोल्यूट एरर. आता हे जे एरर आले रिडिंग घेताना बघा, आता हे या पद्धतीने आपले एरर आले सगळे, इथं किमती टाकून द्यायच्या. असे n नंबरचे आले, हे सगळे एरर आले. मग आता ह्या सगळ्याचा मीन काढायचा. म्हणजे या सगळ्या एररची काय करायची? तर आपल्याला बेरीज करायची आणि त्याला नंबर ऑफ रिडिंगने भागायचं आणि त्याला म्हणायचं मीन ऍब्सोल्यूट एरर. आणि फक्त इथं एकच गोष्ट लावायची, दी अर्थमॅटिक मीन ऑफ. आलं का लक्षात? काय? दी अर्थमॅटिक मीन ऑफ ए ऍब्सोल्यूट एरर इज कॉल्ड ऍज ए मीन ऍब्सोल्यूट एरर. या सगळ्यांचा मीन काढायचा, सरासरी काढायची. मग हे सगळे एरर घेतले आपण बघा. तर हे इथं त्या एरर घेतले आणि त्याला जेवढे रिडिंग होते त्याने भागलं. समेशनच्या बाबतीत आपल्याला लिहिता येतं डेल्टा ए मीन दॅट इज इक्वल टू 1/n. हे कॉमन काढले. समेशन विदिन द लिमिट 1/n दॅट इज इक्वल टू डेल्टा AI. आलं का लक्षात?
तर हे डेल्टा ए आय म्हणजे ह्या डेल्टा म्हणजे ऍब्सोल्यूट एरर आणि ह्या आय ची किंमत 1 पासून n पर्यंत बदलत नाही. मग n जेवढी रिडिंगची संख्या असेल 3 असेल तर 3, 10 असेल तर 10, 5 असेल तर 5. तर या पद्धतीने हा डेल्टा ए मीनचा काय झाला फॉर्म्युला झाला. आता रिलेटिव्ह एरर कशाला म्हणायचं रिलेटिव्ह एरर, तर नेहमी फॉर्म्युल्याकडून डेफिनेशन कडे जायचं. तुम्हाला जर डिफाईन करायला आलं डिफाईन रिलेटिव्ह एरर तर हा भागाकार आहे, रेशो आहे. कशा कशाचा, तर डेल्टा ए मीन हा तुमचा मीन ऍब्सोल्यूट एरर आहे आणि ए मीन ही तुमची मीन व्हॅल्यू आहे किंवा तिलाच आपण ऍव्हरेज व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणतो. मग आता आपण या फॉर्म्युल्याकडून डेफिनेशन कडे जाऊ. रिलेटिव्ह एरर इज डिफाइंड ऍज इट इज अ रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू दी मीन व्हॅल्यू और टू दी मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. या पद्धतीने त्याला डिफाईन करायचं. फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन सोपी जाते, तशी लर्न करायची. परत एकदा रिपीट करते बघा मी काय. रिलेटिव्ह एरर इज डिफाइंड ऍज इट इज अ रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू इट्स मीन व्हॅल्यू और टू इट्स मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू और टू इट्स ऍव्हरेज व्हॅल्यू. कुठलं एक नाव वापरा. आता बघा पर्सेंटेज एरर. मग जेव्हा हा रिलेटिव्ह एररला आपण 100 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याला पर्सेंटेज एरर असं म्हणायचं आणि डेफिनेशन करायची. व्हेन रिलेटिव्ह एरर इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज देन इट इज कॉल्ड ऍज ए पर्सेंटेज एरर. आणि याच्यावर या सगळ्या फॉर्म्युल्यावर आलेले जे काही तुमच्या पुस्तकातले सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत ते चांगले करा, म्हणजे तुम्हाला खूप सारा उपयोग होईल ह्या व्हिडिओचा. मला खात्री आहे की जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर उपयोगी ठरला तर तुम्ही त्याला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.